हा व्हिडिओ जो तुम्ही आत्ता पाहिला, जेव्हा तो मी पाहिला तेव्हा एक गोष्ट जाणवली की महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये राजकारणी लोकांवरती टीका टिप्पणी करणं एका लिमिटपर्यंत योग्य आहे, पण ती लिमिट ओलांडल्या गेल्यास ती टीका टिप्पणी सुद्धा डायरेक्ट अटॅक होऊ शकते आणि त्या टीका टिप्पणीच्या अटॅकमुळे तुमच्यावर सुद्धा अटॅक होऊ शकतो। कुणाल कामरा हा असा एक स्टँडअप कॉमेडियन आहे जो स्टँडअप कॉमेडियन करण्यापेक्षा जास्त राजकीय मुद्द्यांना घेऊन आलोचना आणि टीका करत असतो। खरं तर बीजेपी आणि बीजेपी सोबत जेवढे गट आहेत तेवढ्यांच्या विरोधात। नमस्कार, मी शशांक आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। कुणाल कामरानी हे जे काही कॉन्ट्रोवर्सी केली आहे ते काही पहिल्यांदा नाही। कुणाल कामरा याआधी पण अशाच घटनांमध्ये अडकलेला आहे, पण आता थेट त्याने राज्याचे उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती सरळ गद्दारीचा आरोप केलाय। इतके दिवस हे जेव्हा आरोप उद्धव ठाकरे करत होते तोपर्यंत ठीक होतं, चला त्यांच्याच पक्षातून हा पक्ष फुटलाय, त्यांना गद्दारी जाणवली असेल। पण कुणाल कामरानी बोलता बोलता बाळासाहेब ठाकरेला त्यांचा बाप म्हणून टाकले। कुणाल कामरा बोलला की इसे धनुष्यबाण मिला है और ये अब मेरा बाप चाहे, म्हणजे याचा अर्थ निदान की कुणाल कामरा खरं तर उद्धव ठाकरे यांच्या गटाचं समर्थन ओपनली करतोय का? कुणाल कामराला जर निर्भीड बोलायचं असेल तर तो दोन्ही पक्षाची बाजू घेऊ शकतो, पण इतकं तीव्र जाऊन राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना गद्दार म्हणणं, ज्या थालीमध्ये खातो त्याच थालीमध्ये छेद करतो म्हणणं, फडणवीसांच्या मांडीवर जाऊन बसतो म्हणणं कितपत योग्य आहे? हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिवसैनिकाकडून कुणाल कामराच्या स्टुडिओची तोडफोड करण्यात आली, सेट तोडण्यात आला। कुणाल कामराला जर तिथं असला असता तर तोही तोडला गेला असता, त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे प्रणित मोरेला मारहाण झाली होती। प्रणित मोरेला झालेली मारहाण सुद्धा अशाच काही कारणामुळे होती। प्रणित मोरेने वीर पहारिया याच्या ॲक्टिंगवरती काही टीका टिप्पणी केली। आता त्याला वाटलं की वीर पहारिया हा फक्त ॲक्टर असेल, पण वीर पहारिया होता माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू। आता महाराष्ट्रामध्ये राजकीय लोकांवरती जेव्हा जेव्हा कोणी असे आक्षेप घेतले किंवा स्टँडअप कॉमेडी करण्यात आली तेव्हा तेव्हा तो वाद इतका पेटला की मारहाण आणि स्टुडिओ तोडफोडीपर्यंत हा मुद्दा गेला। आता कुणाल कामरावरती FIR रजिस्टर्ड झालेली आहे, कारण कुणाल कामरा ज्या व्यक्तीबद्दल बोल रहा तो सध्याला संविधानिक पदावर बसलेला आहे। खूप लोक कुणाल कामराच्या या बोलण्याला त्याचा मौलिक अधिकार म्हणतात, फ्रीडम ऑफ स्पीच म्हणतात, कारण भारताचं संविधान आर्टिकल 19A तुम्हाला हा अधिकार देतो की तुम्ही लोकांना एक फेअर क्रिटिसिझम देऊ शकता, पण त्याच्या पण काही लिमिट असाव्यात का? आपण कोण आहे आणि कोणाबद्दल बोलतोय ह्याबद्दल आपल्याला भान असलं पाहिजे का? आणि आपण कोणी जरी असलो तरी समोरच्या व्यक्तीकडे बोलताना त्या व्यक्तीचं पद तरी आपण लक्षात घेतलं पाहिजे का? ह्या सगळ्या गोष्टी चालल्यात, लोकांच्या यावरती वेगवेगळ्या प्रतिक्रिया येतात। शिवसेनेमध्ये सध्याला रागाचा माहोल आहे, पण या रागाच्या भरामध्ये कुणाल कामराला कुठं चोप दिला जातो का हे पाहणं गरजेचं आहे। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं।